भाजपाने महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालावरून आत्मपरीक्षण करायला सुरुवात तर केलीच, सोबत ॲक्शन मोडमध्ये सुद्धा बीजेपीवाले आल्याचे दिसून येते। बऱ्याच मुद्द्यापैकी एक असा मुद्दा किंवा कारण म्हणता येईल त्यांना ठळक अक्षरात दिसत असावे, ते म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने नाकारलं, अमान्य केलं आणि रिझल्ट हा हद्दपार झालेल्या पार्टीच्या बाजूने लागला। शिवसेना फोडली, शिंदेंना सोबत घेतलं, एनसीपी फोडली, दादाला सोबत घेतलं। बरंच शिंदेला सोबत घेतलं, त्याचं जनतेला वाईट वाटलं नसावं, कारण 2019च्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला कौल दिला होता, पण 2019 मध्ये उद्धवजी काँग्रेस सोबत गेल्याने जनतेला ते रुचलं नाही। त्यामुळे शिंदे बीजेपीत आल्याचं मला वाटते तेवढं जनतेने मनावर घेतलं नाही किंवा जनता तेवढी नाराज झालेली नसावी। पण एनसीपीला फोडून दादाला सोबत घेतल्यावर ज्या वाटाघाटी झाल्या त्या सर्व बीजेपीसाठी निगेटिव्ह होत्या, हे आता लोकसभेच्या निकालावरून लक्षात येते किंवा आले म्हणता येईल। आणि जसा फटका दादाच्या आगमनाने लोकसभेत झाला तसा फटका विधानसभेत बसू नये यासाठी बीजेपीतील चाणक्य लोकांनी डाव खेळायला सुरुवात तर केली नसेल। 3 दिवस आधी संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर मध्ये लेख छापून आला, ज्यात फोडाफोडीनं भाजपचं नुकसान झालं म्हणत अजितदारांचं नाव पुढे केलं गेलं। 13 तारखेला सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना महायुतीचे नेते विविध कारणांमुळे गैरहजर राहिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जूनला शिखर बँक घोटाळ्यातल्या क्लीन चिट विरोधात अण्णा हजारेंनी अजित पवारांविरोधात कोर्टात जाण्याचं आव्हान दिलं। प्रत्यक्षात ही क्लीन चिट मिळून आज 3.5 महिने उलटले आहेत। त्यामुळे या साऱ्या घडामोडी अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या आहेत की मग या आरोपांनी आगामी विधानसभांचं समीकरण बदलेल याची चर्चा राजकीय वर्तुळात होते। यामध्ये शिखर बँकेच्या क्लीन चिट विरोधात अण्णा न्यायालयात जायचे बोलत असल्याने या त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे। महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशा पद्धतीची मागणी करतात। या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणीतरी आहे, यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे। सरकारकडे जी कागदपत्र आहेत, सरकारकडे जी अहवाल आहेत, त्याप्रमाणे सरकार आपली सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडेल। जवळपास 3-3.5 महिने शिखर बँकेचे क्लीन चिट मिळून झाले, त्यावर अण्णा एक शब्द बोलले नाही। देशात महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडतात, अण्णा आपले मत मांडत नाही। बीजेपीने फोडाफोडीचे राजकारण खेळले, त्यावर अण्णाचा एक शब्द नाही। या सर्व गोष्टीचा आपण विचार केला आणि 2014च्या आधीची अण्णाची भ्रष्टाचार विरोधाची मोहीम ही बीजेपीसाठी पूरक ठरली, हे नाकारता येत नाही। पण मला तरी वाटते अण्णाच्या मागे बीजेपी नावाची पुसटची आकृती दिसत असली तरी दादाच्या मागे स्वतःचेच लागल्याची जास्त शक्यता आहे, कारण नुकसान 2 ठिकाणचे झाले आणि जास्तीत जास्त हे एनसीपीचे नुकसान करून दादा बीजेपीमध्येच म्हणजे महायुतीमध्ये सामील झाले। त्यामुळे न जाणून आपण बीजेपीच्या चाणक्याचा गेम समजत राहू आणि धागे सर्व बारामतीतून हलत राहायचे।